मुंबईत युवा काँग्रेस आक्रमक, सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा युवा काँग्रेसकडून निषेध। मंत्रालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन। पुण्यात शनिवारी भाजपची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांसोबत घेणार बैठक। आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचे फोटो व्हायरल, पिस्तूल, बंदूक आणि आलिशान वाहनासोबत धंगेकरांच्या मुलाचे भाजपाकडून फोटो शेअर। ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरलो, जीआर रद्द केल्याशिवाय आता थांबायचं नाही, ओबीसीत घुसखोरी होऊ देणार नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। पालघरमध्ये भाजपात 3000हून अधिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळ्याला जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रमुख उपस्थिती। निलेश घायवळला सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही, निलेश घायवळ विषयी पोलीस आयुक्तांशी बोललो, अजित पवार यांची माहिती। शस्त्र परवाना प्रकरणात आदेशाची प्रत समोर, 24 जून 2025च्या आदेशावर योगेश कदम यांची स्वाक्षरी, पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते आदेश। मित्रपक्षाकडूनच योगेश कदमांवर टीका, योगेश कदमांसारख्या मंत्र्यांना घरी बसवायला हवं, रामदास आठवले यांचं वक्तव्य। शस्त्र परवानाबाबत विशेष अधिकार वापरले नाही, योगेश कदम यांनी शिंदेंपुढे मांडली बाजू, शिंदेंचाही कदमांना पाठीशी असल्याचा निर्वाळा, सूत्रांची माहिती। जिथे शक्य तिथे युती करणार, युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नथुराम गोडसे सोबत तुलना, पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त वक्तव्य। दादांचा खवय्या अंदाज, अजित पवारांकडून भेळ आणि पाणीपुरी वर्ताव। कारवाडा गोळीबार प्रकरणी मामा राजवाडेंना अटक, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, मामा राजवाडेंचं अटकेपूर्वी वक्तव्य। राजन तेली यांचा अनुभव मोठा आहे, प्रशासनावर त्यांची पकड आहे, त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, आमदार निलेश राणेंचं वक्तव्य। मंत्री बाबासाहेब पाटील विदर्भ दौऱ्यावर आल्यास त्यांचे हातपाय कलम करू, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा इशारा, बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध। शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा लातूरात निषेध, शेतकऱ्यांना कर्ज माफीचा नाद लागलाय असं केलं होतं वक्तव्य। अहमद विषयी प्रेम असलं तरी अहिल्यानगरच म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकरांनी ओवेसींना ठणकावले, अहिल्यादेवींचे नाव कुणीही पुसू शकत नाही, पडळकरांचा ओवेसींवर सत्ता। छठपूजेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक, मुंबई पालिका मुख्यालयात मंत्री मंगल प्रभात लोढा, अमित साटम यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत बैठक। गणेशोत्सवासाठी प्रयत्न केलेत, आता छठसाठी करतोय, मुंबईत सर्व धर्म समभाव आहे, अमित साटम यांचं वक्तव्य। ओबीसी जेवढा रस्त्यावर उतरेल तेवढं चांगलंय, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। येणाऱ्या निवडणुकीत मतदान करताना विचार करा, प्रकाश आंबेडकर यांचं आरक्षणकर्त्यांना आवाहन। धाराशिवमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा आमने सामने, नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा महाविकास आघाडीचा आरोप, तर पराभव दिसत असल्यानं महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली, भाजपाचा पलटवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा। मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे येणार एकाच मंचावर, उद्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दोघे राहणार उपस्थित। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, आरपीआयच्या आशुतोष निकाळजेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश। अमरावती विभागीय आयुक्ताच्या भेटीला भाजपाचे आमदार, शेतकऱ्यांच्या पॅकेजमधून अमरावती जिल्ह्यातील 8 तालुके वगळलेल्या 8 तालुक्याचा समावेश करण्याची मागणी। कृषी मंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी विशेष पॅकेजमधून काही तालुके वगळलेत, वाशिमचे काँग्रेस पक्षाचे आमदार अमित झनक यांचा आरोप। पुढील 25 वर्षे भाजपाची सत्ता राहणार, आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा। हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी की निवडणुकीसाठी, लोणीकरांचा ठाकरेंना सवाल।
धनंजय मुंडेंवरील आरोप अजून संपले नाहीत, पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली नाही. आमदार सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य. राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात. 9 संघटना या आंदोलनात सहभागी. संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. सांगलीमध्ये रिक्षा व्यावसायिकांच्या विविध मागणीसाठी परिवहन कार्यालयासमोर रिक्षा चालकांचे धरणे आंदोलन. यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा आणि इतर कोणत्याही जातीचा समावेश न करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे. वीज कर्मचाऱ्यांनी पुकारला होता 72 तासांचा संप. सरकारनं चर्चेसाठी तयारी दाखवल्यानंतर संप मागे. अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील 4 नाही तर संपूर्ण 11 तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन. अन्यथा 4ही मंत्र्यांना फिरू देणार नाही. महाविकास आघाडीचा इशारा. बीडच्या परळीत किसान सभेसह शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. कोल्हापुरात दूध संचालक आक्रमक. गोकुळच्या डिंबेचर रक्कम कपातीच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण. गोकुळ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. कुलगुरू मिळतील का? शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातच मोकळी खुर्ची ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. विद्यार्थ्यांचं नियोजन कोलमडल्याची तक्रार. अहिल्यानगरात आरक्षणाच्या मागणीसाठी वडगाव थाटे येथे जलसमाधी आंदोलन. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर युनायटेड फोरम आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन. मदतीतून 8 तालुके वगळल्यानं पैसे फेकून सरकारचा निषेध. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावतीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस. महावितरण प्रशासनानं आंदोलन बेकायदेशीर ठरवले. अत्यावश्यक सेवा थांबवली नसल्यानं मेस्मा कायदा लागू होत नाही. आंदोलनकर्त्यांची भूमिका. वाशिममधील 3 तालुके विशेष मदत पॅकेजमधून वगळले. जिल्हा परिषदेच्या टॉवरवर चढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. यवतमाळमध्ये आदिवासी समाज बांधवांचा आरक्षणाला तीव्र विरोध. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. माजी मंत्री सत्ताधारी आणि आमदारांचा इशारा. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटला वाद. आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्या. बंजारा समाजाची मागणी. या विरोधात आदिवासी समाज आक्रमक. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचा इशारा. परभणीत सरकारी हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा. स्वाभिमानीची विभागीय आयुक्तांकडे मागणी. पाथरीतील रामपुरीमध्ये 15व्या वित्त आयोग मार्फत झालेल्या कामांची चौकशी करावी. या मागणीसाठी गावकऱ्यांचं गोदा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. 5000 जणांचे घरांचं स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत उद्या जाहीर होणार. दहिसरमधील शुक्ला कंपाऊंडमध्ये सकाळपासून कारवाई सुरू. शुक्ला कंपाऊंडमध्ये पोलीस बंदोबस्त. माजी खासदार गोपाळ शेट्टींकडून कारवाई थांबवण्याची मागणी. शालेय विद्यार्थी सुरक्षा संदर्भात न्यायमूर्ती समोर अहवाल सादर. 1,60,000 शाळांपैकी 88,000 शाळांनी केला अहवाल सादर. अहवालावर न्यायमूर्तींकडून समाधान व्यक्त. नवी मुंबईच्या नेरूळ सीवूड्समध्ये वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचा मनस्ताप. भिवंडीमध्ये पालिकेची मोठी कारवाई. अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. पालिकेच्या कारवाईनं व्यापाऱ्यांमध्ये खळबळ. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात उद्या 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद. मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टिंगच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर उल्हासनगरातील रस्त्यांचं खोदकाम. आमची दिवाळी खड्ड्यात घालण्याचा विचार आहे का? नागरिकांचा पालिकेला सवाल. संगमनेरमध्ये काही दिवसांपासून फ्लेक्स बाजीतून विद्रुपीकरण. फ्लेक्समधून होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी सत्यजित तांबेंचा पुढाकार. मोहिदेपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधा नसल्यानं विद्यार्थी त्रस्त. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी ठोस पावले उचलावी. पालक वर्गाची मागणी.
शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल शासकीय मदतीतून अकोला तालुका वगळल्यानं बळीराजा संतप्त. शासनानं तात्काळ शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर न केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. कोल्हापूर महापालिकेची अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर. सर्व प्रभागांचे नकाशे सभागृहात प्रदर्शित. नागरिकांना पारदर्शक आणि सुलभ माहिती उपलब्ध व्हावी हा उद्देश. कोल्हापूरकरांसाठी समाधानकारक बातमी. पंचगंगा नदीच्या प्रदूषणात घट. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात माहिती. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा. कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाची मागणी. ई-केवायसी साठी लाडक्या बहिणी थेट डोंगरावर. नंदुरबारमध्ये खर्डी खुर्दमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम. लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक. रोहन घुगेंनी स्वीकारला जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार. तर आयुष प्रसाद नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील. एपीएमसी बाजारात फ्लावरच्या दरात मोठी वाढ. पावसाचा भाज्यांना फटका. सध्या फ्लावरचा दर 50 ते 60 रुपयांवर. अकोल्यातील 2 तालुके शासकीय मदतीतून वगळले. नैसर्गिक आपत्ती विभागाच्या चुकीमुळे तालुके मदतीतून वगळल्याची माहिती. पॅकेजमध्ये मूर्तिजापूर आणि अकोला तालुक्यांचा समावेश करण्यासाठी क्रांतिकारी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेतकऱ्यांसाठी दिलासा. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेद्वारे नवा अध्याय. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून 3 तालुक्यांना वगळल्यानं हिंगोलीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक. सडलेले सोयाबीन सेनगाव तहसीलदाराच्या खुर्चीवर फेकत केला सरकारचा निषेध. हिंगोली शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी. हळद, करडई, हरभरा आणि गहू शेतमालाला किडे. वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या धान्याची नासाडी. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. ई-पीक पाहणीसाठी तांत्रिक अडचण. अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत. हमीभाव, पीक विमा आणि कर्जासारख्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता. सांगलीत 1,77,00,000च्या बनावट नोटा जप्त. सांगली पोलिसांकडून 5 जणांना अटक केलेल्यांमध्ये कोल्हापूरच्या एका पोलिसाचा समावेश. 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची मोठी कारवाई. दादरा नगर हवेली, दमण, दीवमधून कर चुकवून विक्रीसाठी आणलेल्या 200 बॉक्स विदेशी मद्य आणि 1 पिकअप टेम्पो असं सुमारे 24 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. कल्याणमध्ये ड्रग्ज तस्करांवर पोलिसांची कारवाई. 115 किलो गांजासह 13 आरोपींना अटक. 17 जणांवर मोक्काची कारवाई. ठाण्यात खरं तर खडकपाडा पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई पाहायला मिळते. विशाखापट्टणम ते कल्याण अंमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त. 70 लाखांचा मुद्देमाल जप्त. मतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार या प्रकरणी 2 जणांना अटक. 15हून अधिक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांच्या डीएनएचे नमुने. नगरमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह इतर 2 पेट्रोल पंपांचा समावेश. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांची माहिती. सिल्लोड तालुक्यात गुरु शिष्य नात्याला काळीमा. 12वीतील विद्यार्थिनीला शिक्षकांना नेलं पळवून. 40 वर्षीय शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीनं नायब तहसीलदारांचं नाव असलेला बॅनर फाडून टाकला. दरवाजाजवळील नावाचा बोर्ड ही लंपास. या घटनेची तक्रार पोलिसात दाखल. अमरावतीत देह व्यापाऱ्याच्या 2 अड्ड्यांवर पोलिसांची धाड. 8 पीडितांसह 12 जण ताब्यात. शांतीनगर आणि न्यू हनुमान नगरात पोलिसांचं धाडसत्र. बुलढाण्यातील मलकापूरमध्ये अपहरणाचा थरार. अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या वेड्या. मुलींना जबरदस्तीनं गाडीत नेत अपहरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कॅरेक्टर खराब करून टाकेन. बीडमधील शेतकऱ्याला पोलिसाची थेट धमकी. पवनचक्की कंपनीकडे मोबदला मागितल्यानं धमकी. पिंपरी चिंचवड शहरात माथे फिरू. गावगुंडांकडून पुन्हा वाहनांची तोडफोड. 4 ते 5 माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचं मोठं नुकसान. वाकड पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष. राजापूर तालुक्यात घडलेल्या शिसे चोरी प्रकरणी 2 आरोपींना अटक. 1,47,000चा मुद्देमाल जप्त. 12 तासात प्रकरण उघडकीस. नाटेसागरी पोलिसांची कामगिरी. नाशिकच्या सातपूरमध्ये गोळीबार प्रकरण पोलीस तपासात. लोंढे टोळीचे प्रताप उघड. बार मालकासह खरतर कुटुंबियांचं अपहरण केल्याचं निष्पन्न. टोळीकडून बार मालकाकडे उत्पन्नाच्या 10% रकमेची मागणी.
फटाक्यांच्या अनधिकृत गोदामांवर पोलिसांचा छापा. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई. 2 गोदाम सील, गोदाम चालक अटकेत. 2ही गोदामात 5.5 लाखांपर्यंत स्फोटकं आढळली. या बातमीसह गाव टू ग्लोबल मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.